नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑस्कर पुरस्कार जे आहेत 2026 यांचं वितरण झालेलं आहे. त्या ऑस्कर पुरस्काराविषयी सर्व आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचा इतिहास असेल, एकंदरीतच कशा पद्धतीने दिला जातो, कुठे दिला जातो, या वर्षीचे विजेते कोणते आहेत, सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे, सगळ्या बाबी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा जो आहे तो परीक्षेमध्ये दिसून जाईल. त्यावर आधारित प्रश्न सुद्धा आपण घेतलेले आहेत. शेवटी ते प्रश्न आपण कव्हर करूयात. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी लक्षात ठेवा, गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपल्या अभ्यास मित्रच्या सर्व कोर्सेसवर 30% डिस्काउंट आहे. त्यासाठी कुपन कोड लक्षात ठेवा. गुढी नावाचा कुपन कोड आहे, तो यूज करा. त्यानुसार तुम्हाला अभ्यास मित्रच्या सर्व कोर्सेसवर 30% डिस्काउंट जे आहे ते मिळून जाईल. आता कुपन कोड कसं यूज करायचं आहे, तुम्हाला ज्या बॅचेस घ्यायचे त्यावर क्लिक करा. खाली तुम्हाला बाय नावचं ऑप्शन येऊन जाईल, तिथं क्लिक करा. इकडे तुम्हाला कुपन कोड विचारला जाईल, तर गुढी इथे कॅपिटलमध्ये टाकायचं आहे, तो अप्लाय करायचा आहे आणि त्यानुसार तुमची फी जी आहे ती 30% कमी झालेली दिसेल आणि त्यानुसार तुम्ही पुढे पे करू शकता, डिस्काउंट मिळू शकता. चालू घडामोडीचं फेब्रुवारीचं मासिक अवेलेबल आहे. सगळ्या घडामोडी एकत्रितरित्या मिळून जातील. राज्यसेवा आणि कंबाईनसाठी सुद्धा आपल्या ऍप्लिकेशनमध्ये बॅचेस आहेत. तिथं पूर्व परीक्षेचा सगळा सिलेबस तुमचा कव्हर केला जाईल. मेन्ससाठी सुद्धा बॅच आहे. राज्यसेवा आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅचेस सुद्धा ऍप्लिकेशनमध्ये आहेत, ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. 21+ PYQ ची बॅच आहे, ती सुद्धा लक्षात घ्या. त्याच्यामध्ये सर्व PYQ आपण विश्लेषण केलेलं आहे. हे सुद्धा तुम्हाला 30% डिस्काउंटमध्ये मिळवता येणार आहेत. आपल्या नोट्स सुद्धा तुम्हाला 30% डिस्काउंटमध्ये मिळवता येणार आहेत. एवढी मोठी ऑफर तुम्हाला नसणार आहे, लक्षात ठेवा. त्यासाठी आजच तुम्ही हे जे आहे ते घेऊ शकता, कुपन कोड यूज करू शकता. ओके. ऍप्लिकेशन, टेलिग्राम आणि इन्स्टाचं पेज या सर्वांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता. एकंदरीतच ऑस्कर पुरस्कार 2026 याबाबत आपण इथे जाणून घेतोय. तर लक्षात ठेवा मित्रांनो, 98वे अकादमी पुरस्कार होता, हा लक्षात ठेवा. या आधीचा जो आहे तो 97वा पुरस्कार 2025 मध्ये प्रदान करण्यात आला होता. या वर्षीचं हे 98वा सत्र आहे, तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ओके. तर दिनांक जर आपण बघितलं 15 मार्च 2026 रोजी या पुरस्काराचं वितरण जे आहे किंवा पुरस्काराची घोषणा जी आहे त्या ठिकाणी करण्यात आली होती, लक्षात ठेवा. स्थळ कुठे होतं? डॉल्बी थिएटर, हॉलिवूड, लॉस एंजेलिस, लक्षात ठेवा, अमेरिकेमध्ये या ठिकाणी हा पुरस्काराचं वितरण जे आहे ते करण्यात आलेलं होतं. यावर्षी सूत्रसंचालक कोण करत होतं? तर कोनन ओ ब्रायन हा काय करत होता? यावेळेसचं सूत्रसंचालन जो आहे त्या ठिकाणी करत होता. प्रसारण जे आहे ते ऑस्कर वितरणाचं कोणत्या माध्यमावर झालेलं आहे? तर ABC नेटवर्क, लक्षात ठेवा. यावरून या ऑस्कर पुरस्काराचं जे काही सोहळा होता त्याचं प्रसारण जे आहे ते करण्यात आलं होतं. आयोजक कोण आहे? अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स याद्वारे हे पुरस्कार जे आहे ते प्रदान केले जातात. त्याचं आयोजन याच्याद्वारे केलं जातं, तो मुद्दा लक्षात ठेवावा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, 98वे अकादमी पुरस्कार हे आहेत. त्याचबरोबर 15 मार्च 2026 रोजी याचं वितरण त्या ठिकाणी करण्यात आलं. ठिकाण लक्षात ठेवा, लॉस एंजेलिस, अमेरिका. ओके. पुढे जाऊयात. या वर्षीचं जे काही प्रमुख पुरस्कार विजेते आहेत त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला यावर विचारला जातो की 2026चा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? ऑस्कर पुरस्कार ज्यांनी जिंकलेला आहे असा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? तर वन बॅटल आफ्टर अनदर हा जो काही चित्रपट आहे, या चित्रपटाने सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार जो आहे तो मिळवलेला आहे. ओके. त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण ठरलेला आहे या सगळ्यामध्ये, किंवा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर पॉल थॉमस अँडरसन याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार जो आहे तो प्राप्त झालेला आहे. कोणत्या चित्रपटासाठी? तर चित्रपट लक्षात ठेवा, वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाचा जो दिग्दर्शक आहे त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार याच्यामध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता मायकेल बी जॉर्डन, लक्षात ठेवा, हा सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा याला ऑस्कर पुरस्कार जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तो पिक्चर कोणता किंवा चित्रपट कोणता होता? तर सिनर्स नावाचा जो काही चित्रपट आहे त्या चित्रपटातला हा हिरो आहे, अभिनेता आहे, आणि हा सर्वोत्कृष्ट अभिनेता या ऑस्कर सोहळ्यामध्ये ठरलेला आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा, मायकेल बी जॉर्डन. ओके. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरलेली आहे? जेसी बकेल, लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेसी बकले, लक्षात ठेवायचंय. तिचा जो काही हॅमेंट नावा जो काही चित्रपट आहे त्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जेसी बकले हिला त्या ठिकाणी मिळालेला आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार शॉन पेन यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. ओके. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? शॉन पेन. कोणता चित्रपट आहे? वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटासाठी हा सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार त्याला मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार एमी मॅडिगन हिला त्या ठिकाणी मिळाला आहे. वेपन्स नावा जो काही चित्रपट होता
त्या चित्रपटामध्ये तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केली होती, तो पुरस्कार तिला त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, एकंदरीत जर आपण बघितलं तर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म यामध्ये कोणाला त्या ठिकाणी विजेतेपद मिळालेलं आहे, तर लक्षात ठेवा सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाला काय केला जातो, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म चा जो काही पुरस्कार आहे तो त्या ठिकाणी प्रदान केला जातो या ऑस्कर सोहळ्यामध्ये. आणि यावेळेस जर आपण बघितलं सेंटिमेंटल व्हॅल्यू नॉर्वे नावा जो काही चित्रपट आहे या चित्रपटाला काय मिळालेला आहे, सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाचा पुरस्कार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा सेंटिमेंटल व्हॅल्यू नॉर्वे नावा जो काही चित्रपट आहे या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट हा पुरस्कार जो आहे तो त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. आता बऱ्याचदा आपण न्यूज मध्ये वगैरे ऐकतो की भारताच्या वतीने हा पिक्चर काय झालेला आहे, ऑस्करसाठी नामांकित म्हणजे त्याला नामांकन वगैरे त्या ठिकाणी मिळालेलं आहे किंवा ऑस्करसाठी आपण भारताकडून हा चित्रपट पाठवलेला आहे. मग यावर्षी म्हणजे 2026 मध्ये भारताच्या वतीने या ऑस्कर पुरस्कारासाठी कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आली होती, तर भारताची अधिकृत प्रवेशिका लक्षात ठेवा होम बाउंड नावा जो काही चित्रपट आहे, नीरज घायवान लक्षात ठेवा होम बाउंड नावा जो काही चित्रपट आहे या चित्रपटाला आपण ऑस्करसाठी पाठवलेलं होतं. मात्र जरी आपण ते पाठवलं असलं तरी आपल्याला या ठिकाणी या चित्रपटासाठी पुरस्कार मिळालेला नाही. मात्र आपल्याला विचारलं जातं की भारताने ऑस्कर पुरस्कारासाठी कोणता चित्रपट पाठवला होता, कोणत्या चित्रपटाची निवड केली होती, तर होम बाउंड नावा चित्रपट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा सर्वोत्कृष्ट माहितीपट जर आपण बघितलं तर तो कोणता ठरलेला आहे, मिस्टर नोबडी अगेन्स्ट पुतीन नावाचा जो काही हा चित्रपट होता, राजकीय आणि सामाजिक बाबींवर भाष्य करणारा हा चित्रपट होता. आणि या चित्रपटाने किंवा या माहितीपटाने किंवा या डॉक्युमेंटरीने काय केलेलं आहे, तर सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार जो आहे तो या ठिकाणी मिळवलेला आहे. ठीक आहे, मिस्टर नोबडी अगेन्स्ट पुतीन नावाचा हा चित्रपट लक्षात ठेवा, यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्वोत्कृष्ट माहितीपट हा त्या ठिकाणी ठरलेला आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर बघा सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट म्हणजे शॉर्ट फिल्म लक्षात ठेवायचं आहे. ही डॉक्युमेंटरी होती, ही शॉर्ट फिल्म आहे. शॉर्ट फिल्म जर आपण बघितलं तर ऑल द एम्प्टी रूम्स नावाचा जो काही हा लघुपट होता किंवा शॉर्ट फिल्म होती, त्या शॉर्ट फिल्म इथं काय मिळालेला आहे, ऑस्कर त्या ठिकाणी मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट माहितीपट ओके, तर तो ऑल द एम्प्टी रूम्स नावाचा जो काही हा काय म्हणतो आपण त्याला त्या ठिकाणी शॉर्ट फिल्म होती, तिला त्या ठिकाणी याच्यामध्ये ऑस्कर पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. त्यानंतर लाईव्ह ऍक्शन शॉर्ट फिल्मच्या बाबतीत जर आपण बघितलं तर इथं ही पहिलीच वेळ होती, लक्षात ठेवा ही पहिलीच अशी वेळ होती की इथं विभागून काय करण्यात आलेलं होतं, तर या ठिकाणी म्हणजे पुरस्कार जो आहे तो देण्यात आला होता. म्हणजे 2 चित्रपट त्या शर्यतीमध्ये होते, दोन्ही म्हणजे चांगल्या स्वरूपाची मांडणी त्याच्यामध्ये करण्यात आली होती. त्यामुळं या वर्षीचा या क्षेत्रातला म्हणजे लाईव्ह ऍक्शन शॉर्ट फिल्म या क्षेत्रातला जो काही ऑस्कर आहे तो विभागून देण्यात आलेला होता. तर तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ओके, द सिंगर्स आणि टू पीपल एक्सचेंजिंग सलाइवा नावाचा हा जो काही एक चित्रपट आहे याला त्या ठिकाणी काय झालेला आहे, तर ऍक्शन शॉर्ट फिल्मचा अवॉर्ड जो आहे तो विभागून देण्यात आलेला आहे. आता सर्वाधिक पुरस्कार असलेले चित्रपट प्राप्त केलेले चित्रपट जर आपण बघितले म्हणजे सर्वाधिक पुरस्कार कोणत्या चित्रपटाला त्या ठिकाणी या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यामध्ये मिळाले, तर लक्षात ठेवा तर वन बॅटल आफ्टर अनदर हा जो काही चित्रपट आहे याला सर्वाधिक ऑस्कर जे आहे ते या ठिकाणी मिळालेले आहे. मग एकूण किती मिळाले आहे तो सुद्धा मुद्दा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जवळपास 6 ऑस्कर पुरस्कार जे आहेत ते या चित्रपटाला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. मग कोणते कोणते, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार वन बॅटल आफ्टर अनदरला मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन हा सुद्धा या वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि या दिग्दर्शकाला या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्याचबरोबर बघा सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथेचा पुरस्कार सुद्धा पॉल थॉमस अँडरसन यांना वन बॅटल आफ्टर अनदर साठी त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता शॉन पेन तो सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका केली होती, त्याला सुद्धा हा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंगचा अवॉर्ड अँडी जर्गेनसेन यांना त्या ठिकाणी मिळाला आहे. कशासाठी, वन बॅटल आफ्टर अनदर साठी. सर्वोत्कृष्ट कास्टिंगचा पुरस्कार कॅसँड्रा कुलुकुंडिस यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. कशासाठी, तर वन बॅटल आफ्टर अनदर साठी. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर जवळपास या ठिकाणी 6 पुरस्कार जे आहेत ते या वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाने या ऑस्कर सोहळ्यामध्ये
पटकावलेली आहे. ओके, तर तो मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर बघा सिनर्स नावाचा जो काही आपण चित्रपट बघितलेला होता त्याला एकूण 4 ऑस्कर जे आहेत ते मिळालेले आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता मायकल बी जॉर्डन, ओके, जो की सिनर्स चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये होता, त्यामुळं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मायकेल बी जॉर्डन याला सिनर्स या चित्रपटासाठी मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा रायन कुगलर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे सिनर्स या चित्रपटासाठीच. सर्वोत्कृष्ट मूळ स्कोअर लुडिविग गोरानसन यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट छायाचित्रण ऑटम ड्युरॉल्ड आर्कापो यांना त्या ठिकाणी सिनर्स चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. म्हणजे एकंदरीत लक्षात ठेवा सर्वात जास्त ऑस्कर मिळालेला चित्रपट लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे वन बॅटल आफ्टर अनदर. त्यानंतर सिनर्स आहे त्याला 4 ऑस्कर त्या ठिकाणी मिळालेले आहेत. सर्वाधिक नामांकन जे आहेत ते मिळाले होते सिनर्सला, म्हणजे 16 नामांकन मिळाले होते, मात्र पुरस्कार त्याच्यात 4च मिळाले आहेत. आणि वन बॅटल आफ्टर अनदर हा जो काही चित्रपट होता याला सर्वात कमी नामांकन मिळाले होते, मात्र पुरस्कार त्याला त्या ठिकाणी जास्त मिळालेले आहेत, तो मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर इतर काही महत्त्वाचे पुरस्कार आणि त्याचे विजेते जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये लक्षात ठेवा सर्वोत्तम ॲनिमेटेड पिक्चर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर के पॉप डेमॉन हंटर नावाचा जो काही हा जो काही पिक्चर आहे त्याला त्या ठिकाणी याच्यामध्ये ऑस्कर मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट मूळ गाणे जे की गोल्डन हे सुद्धा कशाचं आहे, के पॉप डेमॉन हंटर्स या चित्रपटाचा आहे, त्याला त्या ठिकाणी काय मिळालेलं आहे तर त्याच्या गाण्याला आणि त्या चित्रपटाला सर्वोत्तम ॲनिमेटेड पिक्चर या याच्यामध्ये ऑस्कर जो आहे तो मिळालेला आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्मचा जो काही पुरस्कार आहे तो कशाला मिळालेला आहे, द गर्ल हू क्राईड पिअरलेस या जो काही हा चित्रपट आहे त्याला किंवा हा जो काही ही जी काही शॉर्ट फिल्म आहे त्याला सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आपण आधी बघितलेलं होतं ते ॲनिमेटेड होतं का तर नाही, हे ॲनिमेटेड आहे. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्मचा जो काही पुरस्कार आहे या क्षेत्रातला द गर्ल हू क्राईड पिअरलेस असा जो काही हा चित्रपट आहे त्याला त्या ठिकाणी हा पुरस्कार मिळालेला आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वोत्तम व्हिज्युअल इफेक्ट्स हा जो काही पुरस्कार आहे तो अवतारला मिळालेला लक्षात ठेवा. अवतार बऱ्याचदा हा चर्चेमध्ये त्या ठिकाणी चित्रपट होता आणि सर्वोत्तम व्हिज्युअल इफेक्ट्स मधला जो काही पुरस्कार आहे ऑस्कर तो या अवतार चित्रपटाला त्या ठिकाणी मिळाला आहे, ज्याचा दिग्दर्शक जेम्स कॅमरून तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बेस्ट साऊंडसाठी जोसेफ कोसिंग्स यांना मिळालेला आहे. F1 हा जो काही लक्षात ठेवायचा चित्रपट आहे त्याच्यासाठी बेस्ट साऊंडचा जो काही अवॉर्ड आहे जोसेफ कोसिंग्स यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट कलाकार निवड, आता आधी या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जात नव्हता. ओके, आधी या क्षेत्रासाठी पुरस्कार हा दिला जात नव्हता. या वर्षीपासून म्हणजे 2026 पासूनच या क्षेत्रामध्ये द्यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे वेगळ्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी कलाकारांची निवड केली जाते. मग हे जे काही निवड करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा इथं काय केलं जाते, ऑस्कर दिला जातो, लक्षात ठेवा. ओके, मग सर्वोत्कृष्ट कलाकार निवड या क्षेत्रातला जो काही ऑस्कर आहे तो कॅसेंड्रा कुलुकुंडिस यांना त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर जर आपण बघितलं ऐतिहासिक कामगिरीसाठी जर आपण बघितलं तर जो काही सिन्नर्स चित्रपटामध्ये ॲटुमोन ड्युरॉल्ड नावाची जी काही ही महिला आहे तिला त्या ठिकाणी ऐतिहासिक कामगिरीसाठी काय मिळालेला आहे तर हा अवॉर्ड जो आहे तो त्या ठिकाणी मिळालेला आहे, तर तो मुद्दा लक्षात ठेवा. एकंदरीत जर आपण बघितलं तर चित्रपट तयार करत असताना जे काही शूटिंग वगैरे असतं व्यवस्थित ज्या काही सीन वगैरे त्या ठिकाणी घ्यायचे असतात त्यामध्ये तो मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता एकंदरीत जर आपण बघितलं तर याआधी म्हणजे ऑगस्ट 2025 मध्ये काय झालं होतं तर 97वा जो काही हा पुरस्कार ऑस्कर पुरस्कार जो आहे 16 जो आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की त्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. जसं आता आपण बघितलेलं होतं या वर्षीचा 2026 मधला, तसं 97वा सुद्धा आपण बघणार आहोत. तर 97वा अकादमी पुरस्कार जो आहे त्याचं सूत्रसंचालन कोनन ओ ब्रायन यानेच त्या ठिकाणी केलं होतं. त्यावेळेस सर्वोत्तम चित्रपट ठरलेला होता तो अनोरा, लक्षात ठेवा. 2025 मध्ये सर्वोत्तम जो काही चित्रपट ठरलेला होता, सर्वोत्कृष्ट चित्रपट जो ठरलेला होता तो अनोरा होता. त्यावर प्रश्न आपल्याला विचारून झालेले आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक शॉन बेकर चित्रपट होता अनोराच नावाचा चित्रपट, लक्षात ठेवा. अनोरा चित्रपटामध्ये शॉन बेकर लक्षात ठेवायचं, त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार याच्यामध्ये मिळाला होता 2025 मध्ये. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार एड्रियन ब्रॉडी, लक्षात ठेवा. द ब्रुटालिस्ट नावा जो काही चित्रपट होता त्याच्यासाठी या एड्रियन बॉड्री याला त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
तर अभिनेत्री लक्षात ठेवा, मायकी मॅडिसन हिला अनोरा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला होता. म्हणजे 2025च्या ऑस्कर पुरस्काराबद्दल ह्या बाबी लक्षात ठेवा. 2025 मध्ये अनोरा नावाचा चित्रपट याने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकलेला होता. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक शॉन बेकर लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट अभिनेता जर आपण बघितलं एड्रियन बॉन्ड्री आणि अभिनेत्री मायकी मॅडिसन अनोरा चित्रपट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर इतर सुद्धा काही महत्त्वाचे पॉइंट्स आपण इथे पाहणार आहोत. ऑस्कर सोहळ्याबाबत, ऑस्कर पुरस्काराबाबत कधीपासून दिला जातो ह्या बाबी महत्त्वाच्या असणार आहेत, लक्षात ठेवा. तर पहिला ऑस्कर सोहळा जो आहे तो 1929 मध्ये त्या ठिकाणी पार पडलेला होता. स्थळ होतं हॉलिवूड रुझवेल्ट हॉटेल या ठिकाणी हा पहिला ऑस्कर सोहळा जो आहे तो पार पडलेला होता. म्हणजेच 1929 पासून लक्षात ठेवायचंय ऑस्कर सोहळ्याची सुरुवात जी आहे ती झालेली आहे. आणि एकंदरीत लक्षात ठेवा अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स यांच्या माध्यमातून तो आयोजित केला जातो. आता अधिकृत नाव याचं काय आहे तर अकॅडमी अवॉर्ड ऑफ मेरिट हे त्याचं त्या ठिकाणी काय आहे अधिकृत नाव आहे. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आणि मग या पुरस्कार सोहळ्यामध्ये दिलं काय जातं तर गोल्ड प्लेटेड स्टॅच्यू जी आहे, ओके, म्हणजे तुम्ही बघितलं असेल ज्या ऑस्कर सोहळ्यामध्ये जे काही ऑस्कर विजेते आहेत ते हातामध्ये एक गोल्डन मूर्ती जी आहे, स्टॅच्यू जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी घेतलेले पाहायला मिळतात. उदाहरण जर आपण बघितले तर तुम्हाला दिसत असेल तर ही जी काही गोल्ड प्लेटेड मूर्ती आहे ती याच्यामध्ये पुरस्कारामध्ये वितरित केली जाते. त्यानंतर बघा ऑस्कर जिंकणारे भारतीयांच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी पाहूयात. तर इथं लक्षात ठेवायचंय भानू अथय्या 1983 मध्ये सर्वोत्तम पोशाख डिझाईन यासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार जो आहे तो मिळालेला होता. चित्रपट होता गांधी चित्रपटामध्ये सर्वोत्तम पोशाख डिझाईन त्यांनी केले होते म्हणून 1983 मध्ये त्यांना या क्षेत्रामध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. आणि ऑस्कर जिंकणारी पहिली भारतीय लक्षात ठेवायचंय तुम्हाला कोण, भानू अथय्या, ओके. त्यानंतर सत्यजित रे लक्षात ठेवा 1992 मध्ये मानद अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता, श्रेणी होती ती लक्षात ठेवा. आणि चित्रपट सृष्टीतील त्यांच्या आजीवन योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. म्हणजे सत्यजित रे यांनी 1992 मध्ये काय केला होता ऑस्कर जो आहे तो जिंकलेला होता. पहिली लक्षात ठेवा कोण आहे, भानू अथय्या, तो मुद्दा लक्षात ठेवायचा, त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा रेसुल पुक्कुटी लक्षात ठेवायचंय, वर्ष 2009, श्रेणी होती सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग आणि चित्रपट होता स्लॅमडॉग मिलिनियर, ओके. यासाठी रेसुल पुक्कुटी यांना त्या ठिकाणी ऑस्कर जो आहे तो मिळाला होता. त्यानंतर AR रहमान लक्षात ठेवा 2009 मध्ये त्यांना एकूण 2 ऑस्कर जे आहेत ते मिळाले होते, सर्वोत्कृष्ट मूळ संगीत आणि सर्वोत्कृष्ट मूळ गाणे, म्हणजे त्यांनी त्या गाण्याचे संगीतकार होते, त्यांनी कंपोज वगैरे त्या ठिकाणी बाबी केल्या होत्या आणि त्यामुळं या म्हणजे 2 ऑस्कर जे आहेत ते AR रहमान यांना त्या ठिकाणी मिळाले होते. तो मुद्दा लक्षात ठेवायचा 2009 मध्ये, ओके. स्लॅमडॅग मिलिनियर या चित्रपटामध्ये त्यांनी संगीत दिलं होतं, गीत रचना सुद्धा त्या ठिकाणी केली होती. गुलजारच्या बाबतीत लक्षात ठेवा वर्ष 2009 मध्ये त्यांना काय मिळालं होतं, सर्व त्या ठिकाणी ऑस्कर त्यांनी जिंकलेला होता, गाणं होतं जय हो, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याचं त्यांनी लेखन जे आहे ते गीत रचना जी आहे ती केलेली होती. त्यानंतर कार्तिकी गोंजाल्विस आणि गुणित मोंगा यांना 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपटाचा जो काही पुरस्कार आहे तो कार्तिकी गोंजाल्विस आणि गुणिता मोंगा यांना त्या ठिकाणी मिळाला होता. चित्रपट होता द एलिफंट विस्पर्स नावा जो काही चित्रपट आहे त्या चित्रपटासाठी त्यांना हा ऑस्कर जो आहे तो प्रदान करण्यात आला होता 2023 मध्ये. आणि त्यावेळेस तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारलेला होता, लक्षात ठेवा. द एलिफंट विस्पर नावा जो काही हा ही शॉर्ट फिल्म होती, लघुपट होता, त्याला 2023 मध्ये ऑस्कर जो आहे तो मिळालेला होता, ओके. त्यानंतर M किरवाणी आणि चंद्रबोस यांना 2023 मध्येच त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट मूळ गाणे या श्रेणीमध्ये पुरस्कार जो आहे तो त्या ठिकाणी मिळाला होता. गाणं होतं नाटू नाटू, लक्षात ठेवा. चित्रपट होता RRR, ओके. RRR मधलं जे काही नाटू नाटू गाणं होतं त्या गाण्यासाठी या दोघांना त्या ठिकाणी ऑस्कर जो आहे तो त्या ठिकाणी मिळालेला होता, M किरवाणी आणि चंद्रबोस यांना, ओके. आणि यावर प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला सुद्धा आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊयात. एकंदरीत जर आपण बघितलं तर याच्यावरचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपण इथे अभ्यासूयात. म्हणजे आपण अभ्यासलेली जी काही माहिती आहे आणि त्या माहितीवर आधारित असलेले हे जे काही सगळे प्रश्न आहेत हे नक्कीच तुम्हाला इथे फायदेशीर असणार आहेत. तर ऑस्कर 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला होता तर लक्षात ठेवा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळे आपल्याला इथं ऑप्शन दिसत आहेत. त्यापैकी लक्षात ठेवा सिनर्स, हॅमेनेट, वन बॅटल आफ्टर अनदर
आणि वेपन्स यापैकी 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? उत्तर असेल वन बॅटल आफ्टर अनदर. हा जो काही चित्रपट आहे या चित्रपटाला या वर्षीचा म्हणजेच 2026चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जो आहे तो ऑस्कर जो आहे तो मिळालेला आहे. तो मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं पुढचा प्रश्न बघूयात. ऑस्कर 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला? क्रिस्टोफर नोलन, रयान कुगलर, डेनिस व्हिल्लेन्यू, पॉल थॉमस अँडरसन. तर उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 4 पॉल थॉमस अँडरसनला ऑस्कर 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते बरोबर असणार आहे, लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पुढे जाऊयात. ऑस्कर 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला असा प्रश्न आहे. ओके. चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुम्ही सुद्धा. विचारलंय काय? सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोण आहे? मायकेल बी जॉर्डन, लक्षात ठेवायचं. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा ऑस्कर 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? ओके. तर याचं सुद्धा उत्तर जर आपण बघितलं तर ऑप्शन क्रमांक याचं उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला याचं उत्तर मिळून जाईल. जेसी बकली ज्या आहेत, ओके, जेसी बकली ज्या आहेत यांना 2026 मधला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जो आहे तो इथे प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर ऑस्कर 2026 सोहळ्याचं सूत्रसंचालन कोण करत होतं? ओके. ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं तर जिमी फॉलन आहे, कोनन ओब्रायन आहे, ट्रॅव्हर नोआ आहे, जिमी किमेल आहे. तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. ऑस्कर पुरस्कार 2026 मध्ये या सोहळ्याचं सूत्रसंचालन करणारा कोण होता? कोनन ओब्रायन होता. ओके. ऑप्शन क्रमांक 2 ज्यांनी उत्तर दिले त्या सर्वांचं बरोबर असेल. ऑस्कर 2026 मध्ये कोणत्या देशाच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला? ऑप्शन मध्ये आहेत फ्रान्स, इटली, नॉर्वे आणि जपान. चला काय उत्तर बरोबर असेल? येस, व्हेरी गुड. नॉर्वे, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 2026 मध्ये ऑस्कर 2026 मध्ये कोणत्या देशाच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला? तर नॉर्वे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्यानंतर बघा ऑस्कर 2026 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणजे कोणता चित्रपट आपण पाठवला होता असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तर होम बाउंड, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. भारताने 2026च्या ऑस्कर पुरस्कारासाठी कोणता चित्रपट पाठवला होता? होम बाउंड नावाचा चित्रपट. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ऑस्कर 2026 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वाधिक नामांकने मिळाली असा आपल्याला प्रश्न आहे. तर वन बॅटल आफ्टर अनदर, हेमनेट, सिनर्स आणि वेपन्स यापैकी जर आपण बघितलं सर्वाधिक नामांकन तुम्हाला इथं विचारलेलं आहे आणि याचं उत्तर असणार आहे लक्षात ठेवा सिनर्स. सिनर्सला 16 नामांकन मिळाली होती, लक्षात ठेवा. ओके. आणि पुरस्कार किती मिळाले होते? 4 मिळाले होते. हे आपण बघितलेलं आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3. ऑस्कर 2026 मध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार जिंकले? तर सिनर्स, वन बॅटल आफ्टर अनदर, हेमनेट आणि वेपन्स. काय उत्तर बरोबर असेल? सर्वाधिक पुरस्कार जिंकणारा चित्रपट कोणता होता? वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाने ऑस्कर 2026 मध्ये सर्वाधिक पुरस्कार जिंकलेले आहेत. ओके. त्यानंतर बघा ऑस्कर 2026 मध्ये कोणती नवीन श्रेणी पहिल्यांदाच सुरू करण्यात आली? येस, चला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे सर्वांनी. कोणती नवीन श्रेणी पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेली होती? तर लक्षात ठेवा सर्वोत्तम कास्टिंग, ओके, म्हणजे चित्रपटासाठी जे काही अभिनेते आहेत या सगळ्यांची निवड करण्यासाठीचा जो काही सर्वोत्तम कास्टिंग आहे त्याच्यासाठीची नवीन श्रेणी जी आहे ती या वर्षापासून सुरू करण्यात आली. पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. ऑस्कर 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर लक्षात ठेवा याच्यामध्ये जर आपण बघितलं ऑप्शन मध्ये आहेत एलिमेंटल, स्पायडरमॅन बियॉन्ड द स्पायडरवर्स, या के पॉप, डेमन हंटर्स, फ्रोझन 3 यापैकी जर आपण बघितलं तर हा जो काही पुरस्कार आहे तो कोणाला मिळाला आहे? के पॉप डेमन हंटर्स, ओके, यांना त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपटाचा पुरस्कार जो आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर ऑस्कर 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? कशामध्ये श्रेणी कोणती आहे? व्हिज्युअल इफेक्ट, लक्षात ठेवा. त्यानुसार जर आपण बघितलं तर अवतार आपण बघितला होता, अवतार, ओके, फायर अँड ॲश, ओके, या चित्रपटाला 2026 मधला सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्टचा ऑस्कर पुरस्कार जो आहे तो अवतार चित्रपटाला त्या ठिकाणी प्राप्त करण्यात आलेला आहे. ओके. ऑस्कर 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?
सर्वोत्कृष्ट माहितीपट तुम्हाला इथं विचारले मित्रांनो. ओके, तर या श्रेणीमध्ये जर आपण बघितलं तर जे काही मिस्टर नोबडी अगेन्स्ट पुतीन नावाचा हा जो काही माहितीपट होता, या माहितीपटाला 2026चा सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. मिस्टर नोबडी अगेन्स्ट पुतीन हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर ऑस्कर 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपटाचा पुरस्कार कोणी जिंकला? आता इथे जर आपण बघितलं तर 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपटाचा पुरस्कार कोणी जिंकला असा आपल्या समोर प्रश्न आहे. काय उत्तर बरोबर असणार आहे या प्रश्नाचं? ठीक आहे, चला. तर आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर उत्तर असणार आहे ऑल द एम्प्टी रूम्स. ज्यांनी उत्तर दिले त्या सर्वांचं बरोबर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढे बघा, 97व्या अकादमी पुरस्कार 2025च्या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? आता इथे विचारले आपल्याला 2025च्या ऑस्कर बाबत. ओके, तर याचं उत्तर असेल चित्रपटाला विचारलेलं आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार विचारले तर अनोरा चित्रपट आपण बघितलेला होता. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे. ऑस्कर पुरस्कार कोणती संस्था प्रदान करते असा प्रश्न आहे. तर उत्तर असणार आहे याचं अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अँड आर्ट्स अँड सायन्स. लक्षात ठेवा. ओके, ऑस्कर पुरस्कार कोणती संस्था प्रदान करते? अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? बरोबर असणार आहे. आता बघा, पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा केव्हा आयोजित करण्यात आला होता? याचं उत्तर प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके, पहिला ऑस्कर पुरस्कार ओके केव्हा आयोजित करण्यात आला होता प्रत्येकाने द्यायचंय. ठीक आहे, ज्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं त्या प्रत्येकाला लाईक केलं जाईल. पुढचा प्रश्न असेल ऑस्कर जिंकणारी पहिली भारतीय कोण? ओके, तर भानू अथय्या. लक्षात ठेवायचंय, ऑस्कर जिंकणारे पहिले भारतीय लक्षात ठेवायचे भानू अथय्या. पुढे सत्यजित रे यांना कोणत्या श्रेणीत ऑस्कर मिळाला होता? तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट चित्रपट, मानद अकादमी पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट पटकथा. तर मानद अकादमी या श्रेणीमध्ये त्यांना काय मिळाला होता? तर ऑस्कर पुरस्कार जो आहे तो मिळालेला होता. त्यानंतर द एलिफंट विस्पर्सने कोणत्या श्रेणीमध्ये ऑस्कर पुरस्कार जिंकलेला होता? तर सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट याच्यामध्ये त्यांनी काय केला होता? हा पुरस्कार जो आहे तो जिंकला होता. ऑप्शन क्रमांक 2 ज्यांनी उत्तर दिले त्या सर्वांचं उत्तर इथे बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 लक्षात घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे जे काही सगळे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. तर गुढीपाडव्यानिमित्त आपल्याकडे ऑफर सुद्धा आहे, डिस्काउंट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळवता येईल. आणि यासाठी कुपन कोड लक्षात ठेवा, गुढी नावाचा कुपन कोड आहे. तो कुपन कोड वापरा, 30% डिस्काउंट तुम्ही याच्यामध्ये मिळवू शकता. नक्कीच तुम्हाला हे फायदेशीर असणार आहे. सर्व आपल्याकडे मासिक सुद्धा आहे फेब्रुवारीचं चालू घडामोडीचं, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर कंबाईन पूर्वपरीक्षा आणि राज्य सेवा पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा आपल्याकडे कोर्सेस आहे. त्यामध्ये पूर्वपरीक्षेचा सगळा सिलेबस तुमचा कव्हर केला जाईल. आणि एकंदरीत लक्षात ठेवा मित्रांनो की यावरही तुम्हाला 30% जे काही डिस्काउंट आहे ते मिळणार आहे. पूर्वपरीक्षेचा सगळा सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. मेन्ससाठी धुरंधर बॅच आहे. त्यानंतर ज्यांना फाउंडेशन बॅचेस घ्यायचे आहेत, आता फाउंडेशन बॅचेस लक्षात ठेवा, यांची फी जर आपण बघितली तर कंबाईनची आहे 2999 आणि राज्यसेवेची आहे 4999. आता एकंदरीत जर आपण बघितलं तर या बॅचेसवर 30% तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे ह्या तुम्हाला सध्या कमीमध्ये मिळत आहेत. त्यासाठी ह्या बाबी लक्षात ठेवा. बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सगळं तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जाईल. 21R+ PYQ ची सुद्धा बॅच आहे. आपल्या नोट्स आहेत, यावर सुद्धा तुम्ही काय करू शकता, 30% डिस्काउंट जे आहे ते मिळवू शकता. ओके, डिस्काउंट कसं अप्लाय करायचं ज्यांना माहिती नाही त्यांनी परत एकदा बघा. आपल्या जे काही बॅचेस आहेत त्या बॅचेस लक्षात घ्या. त्यावर जो कोर्स घ्यायचा त्यावर टॅप करा. तुम्हाला इकडे खाली बाय नावचा ऑप्शन येऊन जाईल आणि मग इकडे तुम्हाला कुपन, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुपन कोड विचारलं जाईल. इथे कॅपिटलमध्ये गुढी हा कुपन कोड टाका, अप्लाय करा आणि मग त्यानंतर 30% फी जी आहे ती तुम्हाला कमी झालेली दिसेल. त्यानुसार तुम्ही ते पे करू शकता. ॲप्लिकेशन, टेलिग्राम आणि इन्स्टाचं पेज या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता. तर थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.